अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची काय सारखे थोबाडात ते मिस्त्री हे करत असतेस हा? काय करू? ते टाकून दे मिस्त्री. काय गरज होती का माझी मिस्त्री सांडायची? अरे मरचेल ना पोटात गोळा होऊन. काम काय आहे ते बोला, मरू द्या मिली तर. तुला काय नवऱ्याची काळजी आहे का नाही काय हा? मग नीट म्हणायचं मला जेवाय दे म्हणून. हा, मग तू कशासाठी आलोय घरी? मग माझी मिस्त्री सांडायला जाऊ तेवढीच. जाऊ जेवायन जाऊ रक नीट सांगा येत नाही बाई. बाकीचं नको उरको. बाकीचं उरकू नको. खा पोट भर आता. थोबाड बंद ठेव. हा, काय म्हणता कर यायचं नुसतं आहे तर खायला. सरपण बघायचं नाही, बघायचं नाही. झालं का नाही? हा, मशीन फिशीन नाही. खा हे काय आणलंय भात. का? का म्हणजे जे केलंय ते आणलंय. ह्याच्या बरोबर काय भाजी बिजी आहे का नाही काय? मीठ टाकलंय खा. आम्ही बी तीच खाल्लंय, बापाने तीच खाल्लय. बघ की त्या मैरेकडे असली तर भाजी. ए मी जाणार नाही तिच्याकडे आणायला. गप खायचं असलं खा, नाही तर ही ठेवा आणि निघा ते सरपण घेऊन या रानात. गिळा. अरे खाऊ का नको? खा बाया खा. हा? उरका तुझंच पण बोलणं खाऊ. आणि खाऊन ती मुळी घेऊन या रानात. आला बिन लाजा बस झुलत बस खाली. कवा नीट नसतो. नवऱ्याला असं बोलता काय वहिनी? अरे तुला खाली बस. कोणाला शिकू? बिनला त्याला म्हणता समजून माझ्या. तुला तुला म्हणली मी बिन लाज्या. हा, मला म्हणली ते तर एक पट आणि तू दुप्पट. बरं जाऊ दे. एक ताट आजू गाणं पटरीशीन आजू का ना तुझा नोकर नाही व्हय आम्ही. घरचा गॅस संपलाय. मग मी काय करू? आम्हाला जिथं खायला आहे. तो आला परत तिसरा अजून उगावला. अरे माझ्या बी घरातला गॅस संपलाय. हा काय हो, केवढाच भात आहे. हा, एवढाच भात आहे माझ्या, एवढाच आहे. तुला नाही भात. मला लागली भोक. हे पितो तो हे काम कर, मला खाऊ दे. हा. थोडेसे खाऊ दे मला. मग हे काय होते माहितीये का? मला बी ठेव थोडं. हा, तू दोघे बर. अगं माझ्यासाठी आणली होती ना. गप गिळायचं आणि सरपण आणायचं आणि ह्याला पण न्यायचं ह्या साम्याला. दोघांनी दोन मोळ्या घेऊन यायचं इथं. लय आगाव आहे लागा वहिनी. आगाव आहे. तुझे बायको लय आगाव आहे. हे मार खायच्या लक्ष हो 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 मार खायचा तर हाणूनच बघा की मग बघती कसं असतंय. एवढं करू नका तू. करून धरून मारच खायचं का आम्ही? घालीन मी डोक्यात दगड दोघाच्या बेता. अगोदर ऐकतं गप्पी बाबा लय बेकार कायदाशी नाही ते. त्याला काय बोलतं? कुत्र्यागत खाते ती. खायला सुद्धा सुसना माणसांवानी नीट भूक लागली तर कळतं मग. ऐक ना काय कर, घरातला गॅस संपलाय. सरपणाची मुळी आणाय जाऊ. जाऊ ग. हा आता लगेच जाऊ. हा खाईल परत मी फोडून ती भाजी. अरे नका करू. खाऊ दे तरी आम्हाला. हा बघा गोमतरशी पडल्यावानी तर हात धुतूया. हात धुत्या. कळतंय का हात धुवायचं तरी? बिन लाज्याला दो दे. तुला काय घेणं कर देणार? आंघोळ. हा, अरे माझा बोल ना कर. पी गोळ कर तेव्हा जीवन. भूक लागली महाराज. उठायचं दोघं जण सरपण घेऊन या. येतो ना. तुम्ही पुढं लांबीचं गॅसचं बघतो. बघा बघा बिन लाजा भोकाचा. आई तर खाऊन गेला नास का कुत्रा. थोडं गॅसचं तेवढं नियोजन तू आण सरपंचावर हं? आणि मारतीला धरून मर्राचं. मित्र घ्या मित्र. अरे होय की बाद झाले की. बाद झालं की. अरे ह्या काय असलं. असे झपाटा देऊ वाटतो का? मोठा सरपण घेऊन या. सरपणच घेऊन येऊ नका मग बघते तुमच्याकडे संध्याकाळी कसं खायला मागताय. मग नीट सांगायचं ना. एवढं का बडबड करते? हा सांगितलं आलाय वहिनी वहिनी करत आणि गेला आहे तो खाऊन वर टांगड्या करून. बर का तुका आणि शिरपा, आज तुम्हाला मी रानातलं एकही काम सांगणार नाही. का हो? आज तुम्ही दोघांनी माझं घरचं काम करायचं. हो घरचं काम नाही करणार सावकार आम्ही.
हे का दोन भांडी असले तर मी काय तर करणार नाही सावकार तर माझी सांगतोय. अरे गधड्यानो आधी ऐकून तर घ्या की मी काय सांगतोय का पुढचंच बोलताय तुम्ही हा. दोन्ही भांडे आम्ही करणार नाही. अरे पण मी सांगतोय थोडं थांबशील का. हे बघ काय करायचं तुम्ही दोघांना ही गॅसची टाकी उचलायची आणि भरून आणायची. आयला सावकार कसं आहे माहिती आहे का एकतर गॅस मिळणार नाही राव कुठंच. हा ती मला काय सुद्धा सांगायचं नाही. कशी आणा चोरी करून आणा गॅसची टाकी भरून आणायची. हा आयला लय अवघड आहे गाड्या. काय रे तू काय? गॅसवाल्याला काळ्या बाजाराने आतनं बी जास्त पैसे द्यावे लागतात. अरे ती सगळे ठीक आहे मी तुम्हाला फक्त टाकी भरून आणायला सांगितली. हा आयला कसं आहे सावकार काय थोडंफार दिलं तर. अरे ती बघू आपण काय करायची ती. अहो, आम्हाला नाही तिथं द्यावं लागतात. महत्वाचा विषय काय माहिती आहे का आपण आहे सावकार आणि जर दुसऱ्याने जर आपल्या घरची माझी बायको जर बघितली बाहेर चुलीव स्वयंपाक करताना हा, ती बी बरोबर आमची आहे. होईल चेष्टा गावात. बरोबर हा? आहे की. सावकाराची बायको चुलीव स्वयंपाक करते नाही बरोबर आहे बरोबर आहे. बोलणाराला काय तोंड धरायला लागते येते ती का परत. तू क्या हे बघ काम सांगायच्या आधी पैसे मागताय पगाराला तुम्हाला असं लांबून रडायला लावे ना बरं का. हा 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 तो की दोघाला 300 घ्या 700 रुपये आहेत. आयला सावकार तिथं अजून थोडं दिलं असतं तरी बरं झालं असतं. अहो तिथं द्यावं लागतात हो आम्हाला हे पैसे पाहिजेत. तुम्ही मला टाकी भरून आणायची नाहीतर मग अहो असा गेलो का नाही असा टाकी घेऊन आलो. बरं का तू क्या टाकी उचला आणि निघा आता. नाही दिलं ना तर त्या गॅसवाल्याच्या नरडीव पाय देईन नरडीवर. बर का सावकार माझं पण नाव तू काय गॅसवाल्याला असा थुका लावतो त्याने नाही ना टाकी भरून दिलं तर तिथं त्याला चितपट करतो. बाय बाय. काय आहे त्याचे हा, आहे? पडचित. साव, का उचला गेला का? आईला हा? गॅस हे काय ही युद्ध झालंय तिकडं आणि इकडं फटका बसतोय आमच्यासारख्या गोरगरिबांना. काय ही कुठंतरी थांबलं पाहिजे. तुला आता मांडली आता आताशी ही व्हायला लागली चूल मस्तपैकी झाली आता. आता ही वाय दगड इकडे सारला म्हणजे चूल भारीच होती. काय करताय आप्पा तुम्ही? अगे ही आता गॅस मिळा नाही म्हणल्यावर चूल करून देतो की तुला. कुठं हे कुठं ना करताय मी काय चुलो बिलो स्वयंपाक करणार. काय करताय आपण तुम्ही? अरे ही चूल करून देतो गणप्या. आता गॅस बी मिळा ना नाही भेटत गॅस आता. आणि मग म्हणलं आता चुलीवर तर केलं पाहिजे. सरपान काठोका आणायचं आणि पेटवायची चूल आणि हे जेव करायचं आणि पाणी. आता गॅस बी मिळा ना बरोबर आहे. चांगल्याला मिळा ना मोठ्या लोकांना गॅस म्हणून आपल्याला मिळेल का आता टाकी? ती नाही काय पण मिळणार. ती काय पण असू द्यात मला एक तर धुराची अलर्जी आहे. अगं मग काय उपाशी बसायचं का आता तुला धुराची? उपाशी मारा नाही तर काय पण करा. आता कमाल मला झाली गॅसची आता. टाकीच आणून द्यायची नाही तर मी स्वयंपाक बिपाक काय करणार नाही. हे बघ टाकी काय मिळत नाही आणि तुला ह्या चुलीवरच करावं लागणार आहे. मैरे पहिला काय आपल्याला गॅसच नव्हता. हा तीच आता की चुलीवर करायची सवय लाव. पहिल्या बायकांना होती मला सवय नाही आणि मी सवय लावून पण घेणार. लावायची बाया काय करतीस मग काय उपाशी मारायचं का मला सांग बरं हो तुझ्या उपाशी मनाने? मारा. उपाशी मारा. हो मारा. सवय बघितलं लावून का? घ्यायला काय फरक पडतोय? हा बघा मी आता तुम्हाला एकच सांगते हा. तुम्हाला गॅसची टाकी आणायची असली तर आणा नाहीतर माझी मी माहेराला निघून जाणार. अगं ए, दोघं काय पोरे. बी करा. आता काय करायचं सांग आपा सांग आता तुझ्या मनाने सांग काय करायचं. ती काय हा. बावळट आहे. तिच्या नका नादीच्या शब्दाकडे लक्ष दे तुम्ही. हा पण आपल्याला टाकी कुठं मिळते रे? टाकी भेटत नाही पण करू त्याला चुलीवरच करायला लावतो मी. अरे चुलीवरच करावं लावावं लागेल का? टाकी तर एक तर मिळा ना नाही भेटत. आणि गॅसच करते का तुझी बायको तर. हा मग कसं काय करायचं सांग बरं तुझ्या मनाने. नका काळजी करू मी तिला चुलीवरच करायला लावतो. हे कसं बघ. करीत नाही हे बी बघतो. आता काय करा बरं का हा. आता ही तुमच्या मनाने कसं तुम्हाला करायचंय ना हा. तसं करा गाड्या. आता मी जातो गाड्या निघून बाद झालं गाड्या. आता तुम्हाला माझं तुम्ही चालूच द्याय ना अजिबात. बघा तुमच्या याने गाड्या कसं असेल तुमचं तसं बघा गाड्या. ए यार तू काय म्हणत वागते बिनकामाचा गॅस माझ्या बोकांडी. 4 किलोमीटर चाललोय का शिरप्या. का काय तुझं डोकं पिकं फिरलं का काय तू? पाय बिलय दुखतोय. गॅस माझ्या बोकांडी तू खाली वागतोच वय. हा का सकाळ तर का पोटात अन्न नाही का माझ्या. मग माझ्या पोटात आहे काय आण मग. हा माझ्या पोटात आहे. एक तर का उन्हात उभं राहून तळतून गेलो नंबर आला आणि त्याच्या आईला गॅस संपला. तिथं उन्हात थांबलून गॅसवाला डायरेक्ट म्हणला उद्या चल या गॅसच्या टाक्या संपून गेलेला का शिरप्याला का टेन्शन आलं डोक्याला. अरे आता काय सावकाराला सांगतोस? आता त्या सावकाराचं खावं लागतं 2 चपलाचं जोड बघ. गप ए बाबा तू तसं नको का म्हणू एक तर कटाळलोय मी. अयो मला एक शिरप्या आयडिया आली या. बोल.
सावकाराचं पैसे माघारी द्यायचं का ठेवायचं रे? ए, तू काय डोकं चालवू नको का? एक तर उन्हा तानाचा माता तापलाय तू काय माझं टुकर माझा बी तापलाय की माता मग येड आहे का काय तू? हा, एक तर का उपाशी तू उपाशी म्हणून उपाशी आहे का? मी बी जेवू नका मग. काय मला कशाला बांधतोय तुला का? मग शिरप्या माझं 1 मिनिट एक ऐकून घे ना तो. काय सावकार आता एवढ्या वेळ आपण काशी केली या सावकाराला सांगू की टाकीच भरली भरून आणली. अरे तसं म्हणता येईल बाबा, हाय त्याच्यात 2 किलो बस शांत बस. हे बघ सावकारा उचलून बघत नाही. हा. जर सावकारीने जर तरी उचललं तर त्यांना माहित आहे गॅस मिळतं, तर आपल्याला माहित आहे गॅस नाही मिळणार. चल बाबा. ए शिरप्या मला तर लय भीती वाटायला ए, लागली धर बाबा. बाबा तुझ्या बोकाटी ही त्या सावकाराचा हा सोडलं जोरात लागतो का शिरप्या? हा, मार तुला सोसर पण मला नाही सोसणार बाबा सावकार. अरे मी तर ह्या आठवड्यात रोज त्याचा हसूड खातोय का सकाळचं काम काम चुकलं. चुका राहिला का? गे बस. शिरप्या 3-4 किलोमीटर कशी रे टाकी आणली तो? आता तुला काय सांगू का? पायात पाय गोठ माझी बारी झाली माझ्या. अरे माझा तर खांद्यात दुखायला लागला का इथल्या इथं घेतली ती. जायला तुक्याच्या शिरपेची हा किती उशीर झाले गेले ते गॅसची टाकी आणायला. वाट बघून कटाळा आला. येऊ दे बघतोय त्यांच्याकडे. काय कामाच्यात नाही लायकीची नाही ती. लावली कुठे की मजा करत बसते ती. सावकार राम राम. बोल की आपा. आलतो तुमच्याकडेच होतं व्हायच काम. बर काय म्हणतो बोल. एक काम करा की सावकार, अरे काम करायला सावकार आहे. तू बोल तर खरं. एक गॅसची टाकी द्या आम्हाला. उसनी द्या उसनी. असं काय तुम्हाला तशीच मागत नाही, पण उसनी द्या. अरे येडा बिडा झालाय का? मी गावचा सावकार असून मला टाकी नाही आणि तू गॅसची टाकी मागाय आलाय. अहो द्या राव. अहो अरे आप्पा. अहो असं करा, आमची मिळली का नाही तुम्हाला आणून देऊ राव सावकार. नका असं करू राव. आप्पा तुला ह्या उभा राहिलेल्या जाग्या पैसे किती पाहिजेत बोल. पैसे घेऊन काय करायचं सावकार? आम्ही गरीब माणसं. आणि त्यात काय झालंय, शहरातली सून आहे बारकी, आणि नाही जर तिला गॅसवर केल्याशिवाय तिला चुलीव काय करायला येत नाही राव. अरे पण तुला कळतंय का नाही? आता ही गॅस उसना द्यायचे दिवस राहिलेत का? हा? 3 टाक्या माझ्या पैसे आहेत, त्या मोकळ्या आहेत त्या घरात, एक सुद्धा नाही. हे बघा काही करा सावकार, पण मला एक टाकी गॅसची द्यावाच लागेल तुम्हाला. काय होतंय अरे आप्पा, उपाशी मार. तू ऐकून घे. हो सकाळी ते शिरप्या आणि तू केला लावला गॅस आणा. किती वाजल्यात बघ. हो कशाला मला ते त्यांचं सांगताय सावकार? आपलं मी गरीब बघ, माणूस आहे, तुला मला सांग- गॅस द्या बाबा. तुला आता चांगलं सांगतो नीट ऐक. हा ही आता ती तुझी सोना आहे त्या ना, हा, हा. त्यांना म्हणावं आता आपण लय जागीरदार नाही, हो. चुलीव करा स्वयंपाक. हो हो हा. मी तसा त्यांच्याकडून घेईन करून, पण आता तिला करायला येणार आहो. मी खाईन मस्त थोरल्याकडं संध्याकड, पण ही बारक उपाशी मरेल आहो. गणप्या उपाशी मरेल. ती बारकी सून लय फटाकडे आहे राहो. अरे आपा जवळ बसायचं आणि त्या म्हातारीनं कसं शिकवलंय ह्यांना तुम्हाला तसं तिला म्हणायचं. हे बग तू कर, ह्याशिवाय पर्याय नाही. आता घरोघरी मातीच्या चुली. अहो म्हणणं तुमचं बरोबर आहे. हा. तुम्ही म्हणता ते अगदी मला पटतंय बरं का सावकार, पण तिला राव जमाना राव. तुम्ही द्या राव टाकी, एक टाकी द्या एक. अरे आपा गॅस काय उसना मागू नको आता तू. आपला तू आलेल्या वाटेनं निघून जा. तुला दुसरी काय अडचण असली सावकाराला अर्ध्या रात्री हाक मार. अहो ते पैशा बिशाचं नाही मला बरं का, पण टाकी द्या राव तुम्ही मला. कारण त्या पुरीला राव चुलीवर करायला येत नाही राव. अरे आपाला का तुला कसं कळ नाही? आता ही गॅसची टाकी उसने मागायचे दिवस आहेत का? नाही म्हणणं बरोबर आहे, पण आता हो का तिला जमाना राव करायचं. उपाशी मरत्याल राव गणपती. मळ्यात लाकडं पडले ती ट्रॅक्टर भरून घेऊन जा. बर. पोरींला तुझ्या पोरांना म्हणावं आता चुलीवच करा, गॅसची काय वाट बघू नका. म्हणजे टाकी देणार नाही तुम्ही? अरे टाकी नाही मिळायची, मला मिळणार तुला कुठने मिळायची? अरे. टाकीची आशा सोडून दे. तू चुलीव करायला लाव, खावा भात बीत शिजवून काहीतरी. सावकार जातो आता आपा. जा जा, मला त्या दोघांचा हजेरी घ्यायची आहे बघ. नाही राव, सकाळी लावले टाक्या नाही. लय मोठ्या आशाने आलतो राव सावकार तुमच्याकडे तुझं राव. दुसरं काय असलं तर माझ्याकडे कवा बी. नाही राव. हा अरे काय लाका गॅसची टाकी काय मागावं ती सुद्धा कळ नाही ह्यांना. आता ह्या शिरप्याला आणि गणप्याला आहे ना बघतो जा आई घरी, लय उशीर झालं. आईला नाही सावकारांनी गॅस दिला. नडावले ना मला, नडव म्हणाव. बघू तू बी कुठं जातोयस. हा लका गॅस लका नाही लका घरातला का आमच्या लका, म्हणून त्याला मागाय गेलोय. बर नको देऊ.
ए दमानी चाल की पाय पडला बिडला तर लगा गॅस फुटेल की हा? सावकाराचं घर येत आहे का ना अजून? येईल थांब. आला का शिरप्या हा काय सांगड काय नाही गॅस आणला गेलो तू सावकाराचा. आला का गॅस मग किती आहे गॅस त्यात? आईला बोरून आणलाय गाड्या. बर बर हा आणि सावकार कुठे? अरे ती काय माहित नाही गाड्या, ते घरीच असतील. आला का तुम्ही सकाळी गेलता ती गॅसच नाही गेलता काय लागा? मग काय खरंच केवढं खाली तू क्या तू गॅस कशाला ताप आले वजाय व. लय किती आहे असं किती आहे? अहो 14 किलो असतो गॅस. बरं, आता एक काम करता का? हा सावकाराचं माझं झालंय बोलणं सकाळी काय झालं या? की गॅसची टाकी देतो म्हणलाय मला आपण. बरं आता तुम्ही काय असा देणार नाही मला. नाही ना तसं कसं दिलं आम्ही. बरं आता एक काम करा हं. 4-2 किलो द्या त्यातला मला. आता कसं सावकार काढायचं? आम्हाला सोलट ना आप्पा हसाडाने. आला का मी सांगितलंय का त्याला 4-2 किलो द्या मला त्यातला. नाही तिथं या वाड्याव सावकारापासून मग तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते. लगा दे म्हणाव दे शिरप्याला का दे म्हणाव. हो काय कापून द्यायचंय का केक बी घावे तर ह्यो. अरे त्यातला दे की 4-2 किलो पण. अब कसं काय देणार? तुमच्या बापात जाते रे त्यात? 5,000 मोजले त्याला. बर जा बघू लागेल की गरज माझी बी त्याला. सावकाराला म्हणाव आपा असा म्हणत होता म्हणाव गरज लागेल की. आलं का ध्यानात? तुम्ही सावकार बघून घ्या. बर जा आम्हाला कशाला टोचून बर जा देताय? जा 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 लय छान आहे तुम्ही. जाऊ का आपा? हो जा. या आपाचं काहीतरी नुसतं मोकाटच भांडण असतं आपल्या माग. तुला का डोकंच खाल्लंय आपलं लागा. मग सुटबाईला काय ते मस्त म्हणतात तसं काम आहे आपाचं. ह्या पंपाने एक मला सकाळपासून वैताग दिलाय आणि बायको तर काय थोडा बी नवऱ्याचा विचार करी नाही. मयुरे अगं मयुरे, काय ओरडताय तुम्ही? अगं आता तरी काहीतरी जेवायला कर ना आणि इकडं मला. काय तुमचं आलेलं वरडायचं चाललंय? काय ओरडतोय? मग गॅस असतं तर मी केलं नसतं का? मग चुलीवर काय करा झालं, तुला फाशी आली काय? नाही मी नाही करणार चुलीव, मला नाही चुलीव करायचं स्वयंपाक. का नाही. आणि एवढी जर भूक लागली असेल ना तर हॉटेलातनं घेऊन या. असं वाटतंय मला की ती चुलीवर करणारीच बायको आणायची होती मला. मग घेऊन यायची ना चुलीवली सुकरण. हा मला जर माहिती असतं ना तुझा असा स्वभाव आहे म्हणून हा तर मी तवाच आणली असती. मग घेऊन यायचं. जावा तुम्हाला आता तरी कोणी अडवलंय, जावा घेऊन या सुकरण. आणतो ना आणि सांगती हॉटेलमधनं आणा. त्या हो. हॉटेलवाल्याची बोंब आहे. हे गॅस भेटतोय का आता? नाही हॉटेलला काही सगळे बंद आहेत वय. मग त्यांच्या धंद्याच्या वेळेला ते बंद करतील काय? आता एकाला सुद्धा गॅस भेटा नाही. मला नका सांगू, तिकडे काय त्याच्यामुळे पण करा. चुलीवर करायला जरा शिक आता थोडंफार काहीतरी. नाही मी नाही करणार चुलीव स्वयंपाक. मला येत पण नाही आणि मी करणार पण नाही. आणि असलं तुमचं बोलणं खाऊन तर नाहीच नाही करणार. हा हा. नाहीच करणार. नाही करणार. असेच माणसं मार काम करू. तिकडे काय पण करा. तुम्ही पण करा आणि मला पण खायला घाला. हा घालतो की. हा आणि आज अजिबात ओरडायचं नाही. ही बायको एक माझ्या नशिबाला भेटली असली. काय करावं, जगावं का मरावं हेच मला कळा नाही. मरणाचं उठल्यापासून काम करतोय. कधीतरी नवऱ्याचा जीव जाणीत जा. काय हिरोगत उभा राहिलाय आणि उडक काढका पटापटा. हा बघल माझी मी इथं नुसतं आयतं उभं राहायचं आणि बायांना आयचनात घालायचं. काढ पटापटा. मलाच खायला लागते, ह्यांना नुसतं आयतं गिळायला लागते. आम्हीच पुढं व्हायचं काय का होय ना आमचं, आहे का नाही? डोळ्यात जाईल. नीट बांधा ती तरी पटकन जायचंय तर. त्या आबाने बघितलं तर मी म्हणीन ह्यांनीच आणलंय मला इथं. उरक इथं आयचनात हाय इथं उरक काय. अगो बाया अहो धरू लागा की जरा. राहू दे थांब. हे आहे हे धरा धरा पटकन. एक मोळी भर निघलं तरी बास बाया आजच्या पुरतं. हा बाई हा. आम्ही गाड्यांवानी करायचं आणि ह्यांनी उभं राहायचं. हा लक्ष देतोय नुसतं 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 जीवाला नको नको करून टाकलं या. ए सम्या, अरे माझ्या मागे कुठे येतोय? ए अरे आबा हा चल पटापटा तो. बरं आला तर चल, जरा सरळ चल केला का? सरळ चालला का? अरे आवाज कुठं येतो रे? खसू का संजन राणे दिसतोय का माझ्या रानात? अरे संजन राणे मग काय तीच आहे ते? तूच आहे ते? चल बर बघू. चल पण काढते ते मला माहिती. चल 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 त्यांच्याकडे बघू. ए यार काय करताय? सरपण घेतोय थोडं. आला का? मी इकडे गोट्यातला आणून ठेवलं होतं लागा इकडे बाहेर आणि तुम्ही लागा काढून येत आला का? काय आहे का नाही? आजच्या पुरतं चालवलं. आला का गॅसला का एक तर मिळणार कोणालाच आणि तुम्ही लागा सरपण नेताय. आबा ऐका एवढं एवढंच नेते आहो.
सकाळी सुद्धा अर्धाच भात खाल्लाय अहो आम्ही शिजलेला. अर्धा भात शिजलेलं खाल्लं मग मला काय सांगताय? काय कर रे देवा हो नासका आला घेऊन ह्यांना बांधाचं सरपण ह्याला मित्र जीवातला जीवातला. लगा एक तर सरपण गावात नाही मग फुडकून आणून ठेवलंय आणि ही घेऊन चालले तर ऐकतं लगा ह्यांना लाज वाटाय पाहिजे की. कसा खाऊन पिऊन उठणार आहे ह्यो. मग अशी भात खाऊन गेला ना तुमच्या ताटातला आणि आला आबाला घेऊन इथं. हा आबा एवढंच घ्यायचे सरपण ए यार ठेव की काय तर थोडं एकटं नेऊ नको. पाया पडतो. अरे मला तर थोडं तर राहू दिला का. गरीब आहे हो आम्ही एवढंच घेऊ द्या गॅस भेटा ए वहिनी नवरा पेताड आहे हो. ऐकतं नाही आलं का तुम्हाला काय तर थोडं वाटाय पाहिजे तुम्ही लाज. माणूस चांगला आहे म्हणून तुमच्या बांधाला आली लोकांच्या गेली का वहिनी, खाली टाका ते ए तुझा रे नासकिया सरपण उठणारा परत नाही चला चला लगा चला. तुला फिरायच नाही तिकडे जाऊन होय. आणलंय सोबतीला. लांब जाऊन आणता येत नाही गोटाला का माझा मागे घेतले तर लगा जवळच्या जवळ नेता लागा. बरं आबा एवढीच बरं आता परत नाही गॅस भेटेना बरं, आम्हाला. जा. इथे यायचं नाही कोणा यायचं ना अजिबात. हा. अरे तू तर ये रे घरी तुझ्या कसं नरड्यात वत्ते पाणी ए, गरम जाऊ दे तेल जाऊ दे जाऊ दे. चल ते, चल. आता परत दिसत तुम्ही हे समय बरं नासक्या बरं बघते मग. हा पटापटा जावा लागून इथून लगा बघ बरे सरपण आहे तर लगा नेलं काय करायचं सांग बरं मला. हा? अरे थोडी तर आबा, लाज वाटायला पाहिजे. मला सगळे लक्ष दिले त्या वहिनी ना तुला हा? माहित नाही. का शिवाय दिल्या अरे मी जेवायला गेलतो त्याच्या इथं मला नाश्क्या म्हणली ती वहिनी. नाश्का म्हणली मग लगा तुझी लगा पुरी इज्जत घालवली लगा. मला टेन्शन आलंय आबा. चल तू बरं चल 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 आपलं नाही चल. ते सांग तेवढं आता 90 हा मग सांगितले बदल हा. बरं सांगतो चल चल लवकर. चल. त्याला जरा खाना खाना पाय उचलून इथं कुठं आयतं खायचंय तवा शेवटी मलाच नेलं सरपण आणायला. इथं ठेवा वजा झालं पार. शपथ काय रे काय दाजी कुठं आणलं एवढं सरपण मॉलमधनं कुठं आणतात कळत नाही तुला तर तो आणत नाही नीट बोलायला. इथं जीव घायला आलाय माझा पार. अगं मयुरी रानात हुडकून आणलंय ते सरपण. 4 लाकडं दिली काय बाया बिनला जगत 4 लाकडं ए बाय लाडफीड काय घालू नको. हे बघ आणि खायला पण काय घरी यायचं नाही. मी म्हणेन मस्त खाऊन जा. ही काय लाकडं काढताना काय घाम गळतो ना ते आम्हालाच माहिती. तुझ्या घरी कशाला मी खायला येईन म्हणूनच लाकडं मागते तेवढीच लाकडं नाही खाया नाही काय नाही. आता ही गॅस टंचाई मुळे ना अजिबात काय सुद्धा ते पाहुणचार नाही ऐक तुझा. ना अगं दे की तुझी बहीण आहे 2 लाकडं दे की त्यातली. हा 2 लाकडं तिकडे ती काय कोणाची भांडणं लागल्यात तिकडे देशाची आणि हिथं आलंय मला निस्ता राहायचं. तुमचं काय असतं मधीच. मी चालले आणि सरपणाला लक्ष ठेवा आणि सगळं मोडून नीटनाटकं घरी घेऊन या चुली पुढं. तोंड वाकडं करू नकोस. मयुरी ऐक ना मला काय लाडी गुडी लावून दोनच 2 नाही सरपण किती खायचे. द्या की दाजी परत मी आणलं देईल की तुम्हाला. अरे किती 4 लाकडं तू 2 मागते त्यातली. हा मग 4 मी घेऊन जाते परत तुम्ही दुसरा आणा. तुझी बहीण तुला काय बोलल्याशिवाय राहणार नाही त्यातलं काय सरपण नेऊ नको तू. नको 2 देऊन स्वयंपाकाला दाजी. ऐक 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 हो तुला काय 2 लाकडं न्यायची असतील तर ने त्यातली जास्त काय नेऊ नको. हा मी पण जातो पुढं हा. पण ती लाकडं अशी नाही की तिला पण कळलं नाही पाहिजे. तुम्ही सांगू नका फक्त मी नाही सांगत तिला. हा नेते मी. हा ने त्यातली 2 लाकडं हा जास्त नेऊ नको. नाही नेत. चल बाबा चल. अरे भूक लागली सकाळ धरणला का त्या गॅसच्या नादाने जाम झालोय मी बी. मी तर गाडा हा, मग काय? बाबा वजन चल. वाहून वाहून आला का तो का दरवाजा तर बंदच आहे तुला का. मारतो आधी. ओ सावकार सावकार ओ सावकारीन ओ सावकार. काय राहणं बिन तर गेली नाही ती. ते बघ दार बी लावल्या दोन्ही हा पण मग काय ना शिरप्या. कोण दिसा नाही अजिबात काय. शिरप्या बरं झालं चांगला योग आलाय बाबा सावकाराच्या दोन्ही घरांना दार लावल्यात. बघतो का पैसे घेतल्यात काय गॅस त्यांच्या दारात आलाय. आता पळून जायची संधी आहे. एवढी संधी आहे आपल्याला. अरे पण सावकार असता तर आपल्या अंगाच कातड निघलं असतं. ती देवाने लय भारी काम केलंय सावकार घरी नाही. जाऊ दे बाबा तिकडे सावकार आपलं चल घरी. दे बरं येडे काय? टाळी. मग चल तू 300 घेईन मी 300 घेतो. चल बाबा आपलं तिकडं. भाऊ मला तर लय टेन्शन आलेलं का सकाळपासून. का बरं अरे घरातलं गॅस नाही सकाळपासून जेवण नाही काय नाही आणि त्यात मध्ये मयुरी वरनं बोलून गेली तुम्ही गॅस आणा नाही तर माझं मी माहेराला निघून जाईन. अरे त्या गॅसचं टेन्शन तर अख्ख्या देशाला लागलंय. ही बाई बारकं बी भेटलं ना बाई. बघा कुठं भेटलं तर. अगं मोठंच भेटत नाही तर बारकं कुठने भेटणार आहे. हा म्हणलं ही बुटुकलं निघाल भेटन कुठं तर काय बाई अवघडच झालं. अगं हे भेटलं असतं तर ते बी भेटलं असतं. हा काय म्हणला मयुरीचं. ती म्हणली आज जर संध्याकाळी गॅस नाही आणला तर माझी मी माहेराला निघून जाईन. भाऊजी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ अहो नका. नाही वहिनी मला लय टेन्शन आलंय. ऐका
ती होती पुण्याला शिकायला हा. तिला ही सवयच आहे मी जाईन आणि मी निघून जाईन आणि ती फिरवून तिथंच येत असते काय नाही कुठं काय जात झालं? नाही ती. तिची सवय झाली मला ती लगा नस- संजय लगा त्यात मग सरपण घेऊन आला मला घरचे लागले खावळायला. आलं का मध्ये मध्ये तिथं बोलून कमी झालं तर म्हणून हिथं आला का लगा बोला ते ऐकतो होतं म्हणून बोलायला लागलो. ऐका मी मगाशी मग तुम्ही विचारून आणलंय का नाही आता आणलं की पण मला लागले की घरचे खावळायला. घरच्याला मला जाळून टाकलं राग झाली त्याची दे सोडून इशे आता लगा काय लगा आबा एवढंच आणलं होतं सरपण. आणलं होतं पण लगा मला लागले की खावळाय सगळं. त्यातलं बी 2 काड्या मयुरीला दिल्या. ती काय मध्ये ध्यान आहे आता काय म्हणजे काय मी काय यायचं नाही काय घरी मग नाही ऐक ना यायचं तो घरी ऐक ना थांब मयूर आपलं राणे आलाय ना त्यो येऊ दे शांत उभा राहायचं आणि शांतपणे ऐकून घे काय चाललंय. मी बोललो म्हणजे बस तुला हा एकदम शांत उभा राहा. बोल बरं का आबा हं. त्यातल्याच मयुरीला 2 काट्या दिल्या होत्या. अरे दिले होत्या मान्य आहे, पण मला लागली की बॉम्बला सगळे. आणि ह्यात आहे की गॅस आहे की दिसतोय की अहो भेटाना म्हणून तर आणून मांडलंय बाहेर ह्यांना मी इचर मोकळा आहे बे. मग काय तर? गॅस आहे का खंदील आहे ती कंदील आहे वय ती. तर मला तर कंदीलच वाटतोय ती वर गॅस आहे बार का कंदील नाही. मला वाटलं अहो ह्या टुकारांना काय माहिती गॅस काय पेले असतं का रे सगळे हो शहाणास. त्यो बघा आपल्याला बिगर पेलाय पेता. म्हणतोय, हा. बर का काय झालंय आपल्या देशात ह्या युद्धामुळे इतकी बेकारी झाली आहे ना त्या युद्धामुळे आपल्याला गॅस भेटाना काय व्हायना त्याचा तुटवडा झालाय. अहो, बरोबर आहे? कशाचं काय बरोबर आहे ती भांडण करते ती इथं निस्तरायचं आम्हाला आले उपाशी दिवस काढायची सगळ्याचे दिवस तसंच झालंय तर अहो, ती जाऊ भाऊ द्या. खरा बोलतोय हा, बाई अहो ही काय 800 का 900 3-3 हजार लागले आहे घ्यायला कसं करायचं वहिनी आता पैसा का नाही पैसा? बर का कुठनं ते गॅस तर वाढलाय गॅस तर भेटाना बी आपल्याला बरोबर आहे आणि घेतला तर 2 नंबरने घ्यायला लागतोय डबल पैसे देऊन हा. बरं मी- आणि पेट्रोल बी मागलं त्याच्यात नाही मागलं बरोबर आहे, पण माझं ऐकता का थोडं काय ज्याच्याकडे थोडा जरी असला तर प्रत्येकाने वाटून घ्यावा असं माझं म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे. माझं बी एक ऐकून घ्या ज्याच्याकडे 2 टाके आहेत ना त्याने पण 6,000-5,000 मदत करा 100%. आणि मुळे आणली तर काय द्यावं का सगळ्याला लाकडं द्यायची 4-4 लाकडं. पण हो. वहिनी, जुनी परंपरा आली की राव पहिलं गॅस होता का वहिनी ऐका एकचिट करते माझं तुम्ही नाही, ऐका थांब माझं, थांब तुम्ही दोन काय गोष्टी म्हणतात काय म्हणतात भाऊ तुम्ही बोलू 2 दे. गोष्टी माझी ऐकून घ्या इकडे देते हा. बोल हा बोल हे बघा तुम्हाला सांगतो बाहेरच्या देशाचं युद्ध चाललं म्हणून आपल्या देशाच्या अडचणी निर्माण झाल्या का नाही अगदी बरोबर बरोबर आहे मग अशा अडचणीमध्ये एकूण बघायला आपण सांभाळून घ्यायचं का नाही सांगा घेतलं मग पाहिजे ज्यांच्याकडे टाकी असेल त्यांना शेजाऱ्याला सहकार्य करा सरपण असेल त्यांना शेजाऱ्याला सरपण द्या आणि वेळ काही टिकून राहणार नाही आणि? वेळ टिकून जाणार आहे बरोबर आहे बरोबर आहे. बरोबर आहे काय येतो नाही तर खातो यो वहिनी- अरे ऐक ना योग आयतं खातोय सगळं करतोय दारू पितोय हा पण ते बोलतोय ते सत्य बोलतोय ते उंदराला मांजर साक्षी ऐका नाही बोलतो काय ह्याच्यात काय वाद आहे? खरं आहे बरं का? हा, बरोबर ही ज्या डोक्यात बसा ना ते पण उंदराला मांजर साक्षी ए वहिनी संजू भाऊ माझ्या जेव्हा भावाचा मित्र आहे म्हणून मी तुमच्या तिथे जेवायला आलो का नाही म्हणून सरपणाची मुळे आणाय आलता होय मग आम्हाला कोणी सांगितलं सरपंच द्या म्हणून वहिनी पण मित्र आहे म्हणून का बसायची तू का बस जरा. द्या इकडे गॅस दे इकडे अरे, नालायकांनो तुम्हाला आता काय म्हणलं एकूण बघायला मदत करा मला गॅस नाही मी गॅस नेतोय मोकळा आहे आता आहे का डोक्यात हाणून बघा, डोक्यात हाणायची बारी झाली संजू भाऊ मोकळा आहे मोकळा ए जा गॅस भरून घेऊन ये त्याच्यात हा, मी जातो गॅस मी नाही हा, आता जातो. वशिला जातो मी हा जातो बोला तुम्ही काय गरज होती त्याला गॅस द्यायची ऐक तो कुठं जात नाही काय नाही पण त्याने जो संदेश दिलाय ना तो अगदी बरोबर आहे खरा संदेश बरोबर आहे का नाही बरोबर आहे तो चुकीचं काहीच बोलला नाही माझ्या बी हे ध्यानात आलं. प्रत्येकाने एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे जो पण ह्या युद्ध जोपर्यंत चालू आहे का नाही तोपर्यंत हे असंच राहणार आहे बरोबर आहे आपल्याला गॅसचा तुटवडाच येणार आहे आणि जोपर्यंत युद्ध बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच बघावं लागेल. असंच हे करायला काय लागेल करणार गरीबाला तर एक टाइम उपाशी बसून राहावं लागेल आहे आपलं तरी बरं आहे थोडं रानात असल्यामुळं लोकांचं काय किती चाललेत हाल. शहरातल्या लोकांचा हाल चालल्यात आबाक त्यांनी का चुली पेटवायची लेकरं बाळ बरं का आता अंधार पण झालाय जास्त आता सरपंच आणलंय ना तू थोडं आता ते म्हणता एक मयुरी नेलं होय भाऊजी आणलं असू दे हा ह्याच्यावर आपलं ते स्वयंपाक कर हा. चलू का तुम्ही बी चला भाऊ, एक मिनिट माझं ऐकून घ्या ह्या युद्धामुळे आपल्या सर्वसामान्यावर परिणाम होत आलाय बरं का तुम्हाला सांगतो आपण सगळ्यांनी जपून वापरा आणि एकमेकाला टिकून राहावा अगदी बरोबर आहे बरं आबा हा चला आणि ते मयुरीला सांगतो सांगतो मी समजून तिला. हा तुम्ही नका काळजी करू हा हा, येतो मग मी.
उद्याच्याला येऊ एखाद्या वजाला. कशाला लागा थोडं लागा बघू परत. मगा चल होय ते मयूरचं बघ काय आहे तुझं. सांगतो हो चला घरात जाताल पुन्हा ते समेच्या मागं. अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची